मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। त्यामध्ये राज ठाकरे यांचे खास आणि मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या मुंबईतील बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र दुसरा उमेदवार मुंबई, पुणे, ठाणे किंवा नाशिकमधील नसून चक्क सोलापुरातील जाहीर करण्यात आला आहे। मनसेने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्यासोबत उमेदवारी जाहीर केलेले दिलीप धोत्रे कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। दिलीप काशीनाथ धोत्रे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार असल्याचे पत्रकच मनसेनं जाहीर केले आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वीच राज्यात 225 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यातूनच याची सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। शिवाय लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला एकला चलोरेचा नारा देताना दिसत आहेत। परिणामी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजप महायुतीत ते सहभागी होणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत। दिलीप काशीनाथ धोत्रे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे। इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दिलीप धोत्रे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून ते मूळ शिवसैनिक आहेत। राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला। उत्तम संघटन कौशल्य असल्याने शिवसेना ते मनसे असा त्यांचा प्रवास चढत्या क्रमाने झाला। राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले। महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता। धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यावेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती। राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता। सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत धोत्रे यांचा मोठा वाटा आहे। जिल्हा संघटक, शॅडो सहकार मंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी मनसेमध्ये पार पाडली आहे। त्यानंतर नुकतेच त्यांना पक्षात नेतेपदही देण्यात आले आहे। दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। नंतरच्या काळात धोत्रे यांनी कामगार, शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर अनेक वेळा आवाज उठवत आंदोलनं केली। कोविडच्या काळातही त्यांनी मोठं काम केल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांचा मोठा मतदार वर्ग तयार झालेला आहे। तर राज ठाकरेंच्या सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर येथील दौऱ्यांतही दिलीप धोत्रे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती। दरम्यान अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।